ईशा, तुझ्याकडे आता मी येणार आहे. या सगळ्यांची गाणी आम्ही ऐकतोच आहोत, पण तू एक वेगळी भाषा शिकली असं मी ऐकलंय, जॅपनीज, बरोबर आहे? हो. कसं काय म्हणजे? तू जॅपनीजच आहेस? मी 12वीत असताना मला कल्चरल एक्सचेंज प्रोग्राममध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण निमित्ते मला जपानला जायची स्कॉलरशिप मिळाली. जॅस्कॉप नावाची एक कॉम्पिटिशन असते, त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतला होता आणि ती स्टेट लेवलवर सगळे जॅपनीज स्टुडंट्स हे गाणं म्हणतात कुठलं तरी. माझ्या ग्रुपनी म्हणलं होतं आणि आम्ही पहिले आलो होतो. त्यातलं हे गाणं आहे, ते मी आता म्हणते. क्या बात है, वाह वाह. खूप मला मराठी वाटलंय गाणं. सिरियसली याच्यात खूप मराठी गोष्टी होत्या. तुमच्या लक्षात आल्यात की नाही मला माहित नाही, मी ऐकत होतो. तू ओळी सांग फक्त, मी सांगतो ते मराठीत काय होतं. एक एक तू सांगत जा. एक हा. सारखी काय? साखी मध्ये तो इतरू कोतो चिगाव. सारखी ती सांगत असते इतरांना की मला गावाला जायचंय, की मला गावाला जायचंय. हे सारखी ती सांगते मला, मला गावाला जायचंय, मला गावाला जायचंय. नेक्स्ट. आता काही नाही तो काही नाही, काही नाही. पुढे पाणी. आई अक्का ताई माई सगळे या गायला. दादा तू, 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 तू ये ना. सगळ्या भाषांमध्ये मराठी आहे, ती फक्त आपण शोधली पाहिजे. मी मराठी, झी मराठी, आजपासून जॅपनीज. बाय द वे, मी खास ह्या कार्यक्रमात येणार म्हणून काहीतरी शिकून आले होते. आता मी तुला निलेश रिक्वेस्ट करते की तू हे ट्रान्सलेट करावंस. तू म्हणतोस ना आता जपानी तर जॅपनीज. अच्छा. हां. योशा काजेओ को सासेते. चला हवा येऊ द्या. क्या बात आहे, क्या बात आहे. काय झालं माहितीये का तिच्याकडून चूक थोडीशी, ती माझ्या चालीत म्हटली ते. तर जय मल्हार या मालिकेमध्ये वेगवेगळे चमत्कार घडतात आणि एक चमत्कार असा आहे ज्याच्यावरती खूप चर्चा पण झाली. तुम्ही म्हाळसादेवींना एक दर्पण दिलं आणि त्या दर्पणामधून त्या तुमच्याशी बोलू शकत होत्या, बोलू शकतात. लोकांना बऱ्याच वेळेला आता प्रश्न पडतो की मग टॅबचा शोध त्याच वेळेला लागला की काय, ती प्रेरणा होती की काय. कालिदासांच्या एका रेफरन्समध्ये महादेवांनी पार्वतीला मणिदर्पण दिला होता. हां. आणि तो दर्पण अशाच स्वरूपाचा होता असा एक संदर्भ आहे. आणि मी आणि आशू एका कथेच्या टप्प्यावर विचार करत होतो. ज्यावेळेस म्हाळसा साखरपुडा होऊन परत जाते त्यानंतर लग्नाला अवकाश होता म्हाळसा तिच्या गावी आणि खंडोबा जेजुरीमध्ये. तर सीन्स कसे घडणार. आणि त्यावेळेस मग आम्हाला तो डिव्हाइस सापडला की जर महादेवांनी पार्वतीला जर मणिदर्पण दिला होता तर आपण खंडोबाने म्हाळसाला दिला असं आपण करूयात. वा वा. तर ते जे दर्पण होतं त्या दर्पणातून तुम्ही काही व्यक्तींशी बोलू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये नारद मुनी पण दिसतात, बऱ्याच लोकांशी तुम्ही बोलू शकता. तसं एक दर्पण इकडे आहे. अच्छा. हे जादूचंच दर्पण आहे. आणि याच्यामधून काय दिसणार आहे हे सरप्राईज आहे तुमच्यासाठी. ओके.
तर त्यासाठी तुम्हाला करायचं एवढंच, दर्पणाच्या जवळ जाऊन उभं राहायचंय आणि दर्पणा दार उघड एवढंच म्हणायचंय. सरप्राईज तुमच्या समोर. हे दर्पणा, दार उघड. कांचन वहिनींसाठी जोरदार टाळ्या. पण वहिनी, हे सरप्राईज आपण दिलेलं आहे तुमच्या पतिश्रींना, तुम्हाला कसं वाटतं? मला खरंच खूप आनंद झाला आहे. आधी मुळात सगळ्यात पहिले म्हणजे चला हवा उद्याच्या सेटवर यायचं हीच सगळ्यात मोठी गोष्ट होती. आणि जय मल्हारची टीम हे सगळे सुद्धा त्यानिमित्ताने भेट झाली सगळ्यांची, त्यामुळे खरंच खूप मनापासून आनंद झाला आहे. दोघांनाही बसण्याची विनंती करतो आता मी. खूप गोड सरप्राईज आहे, कारण मी इथे असतो आणि माझ्या घराला, माझ्या कुटुंबाला मी प्रचंड मिस करत असतो. आणि आज जो काही मी आहे तो माझा सॅक्रिफाईस आहे, पण कांचनचा त्याच्यापेक्षा जास्त सॅक्रिफाईस आहे. एक सरप्राईज तर बघितला, तर दर्पण तर आहे म्हटल्यानंतर आणखीन एखादा सरप्राईज असायला पाहिजे. आता उठायची गरज नाही, तुम्ही दोघांनी इथूनच म्हणा, दर्पणा दार उघड. हे दर्पणा, दार उघड. निहारसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निहार सरांचे चिरंजीव आहेत. सिनियर जय मल्हार, ज्युनियर जय मल्हार. प्रत्येक बापाला वाटत असतं की आपल्या मुलाने अशी गोष्ट करावी, अशी गोष्ट करू नये. त्या दिवशी खरोखर डोळ्यात पाणी आलं की जेव्हा तो म्हणाला की बाबा मला जिममध्ये जायचं आहे. वडील मुलांना शिकवत असतात, सर वडील मुलांना काही गोष्टी शिकवत असतात, हे सगळ्यांना माहिती आहे. पण मला पोहायला निहारने शिकवलं. अच्छा, हो हो, निहारचं स्वागत करूया. निहारला पण बसायची विनंती करतो. ये निहार, जोरदार टाळ्या. वहिनी, म्हाळसा जशा लक्ष ठेवून असतात सतत नवऱ्यावरती, त्या थोड्याशा कडक असतात आणि म्हणजे जसं बायकोने असायला पाहिजे तसं करतात, तसं तुमच्या बाबतीत पण असतं, लक्ष ठेवतं जास्त नवऱ्यावर? मला खरंच सांगायला आवडेल, माझी आई मला नेहमी म्हणते की हिला बघितलं ना की मला तुझी आठवण होते. ती जशी प्रत्येक गोष्टीत रिॲक्ट करते ना, सेम तुझा तसाच स्वभाव आहे. अच्छा. माझी आई मला नेहमी म्हणत असते. नाही, मी म्हणते की खोड्या काढतो का, आमच्या दोघींच्याही तो खोड्या काढतो आणि वाईस वर्सा आम्ही त्याच्या खोड्या काढतो. बिटवीन द शूट मस्ती चालू असते, तर तुलाही त्रास देतो का? अगदी अगदी. वा, मग काही नवीन नाही. वहिनींच्या चेहऱ्यावर सध्या असं खरे खरे अगदी करतात. हो, घरी पण असतं. हो, तुम्ही या घरी खोड्या काढता का? बघूच आता खोड्या. वा वा, पण खूप छान वाटलं की आज आम्हाला त्यांनी वेळ दिला.